देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा मागितला तर लगेचच देणार. धनंजय मुंडेंचा दिल्लीत पुनरुच्चार. 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची खंत. देशमुखांच्या मारेकरांना फासावर लटकवण्याचीही केली मागणी. "50 दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेचच राजीनामा दिला असता." धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे आक्रमक. तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मस्साजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळे ही 50 दिवसांपासून फरारच. धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची घेणार भेट. नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारवरून पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती. शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून नाराजीचा मात्र इन्कार. कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो. नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन. तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर न केल्यानं चर्चांना उधाण. महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा. चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंतांची मागणी. तर गर्दी वाढवणार हे माहीत होतं तर आधीच लष्कराला का बोलवलं नाही, महंतांचा सवाल. कुंभमेळ्याच्या आखाड्यातील महंत महामंडलेश्वर शाही स्नानासाठी रवाना. प्रशासनाच्या आवाहनाने गर्दी ओसरली. पोलिसांची अतिरिक्त खबरदारी. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी. ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. जीबीएस संदर्भात पाहणीसाठी 7 तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल. पथक पाहणी न करताच परतत असल्यानं गावकऱ्यांचा आक्रमक विरोध. ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे रवाना. मागण्या मान्य कधी करणार? मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल. आंतरवालीतील उपोषणाचा आजचा 5वा दिवस. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड. संकोच वाटेल असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली. तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र ड्रेस कोड नाहीच. भक्त नियम पाळतात, समितीचं स्पष्टीकरण. भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा. उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी. GSLV F-15 द्वारे NVS उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.